हाय चैतन्य, कल्ट संभाषणच्या पुढच्या भागात तुझं पुन्हा एकदा फॉर्मली स्वागत. खरं तर आपण हे सगळं एकत्र शूट करतोय, पण तुझं फॉर्मली पुन्हा एकदा स्वागत. मागच्या एपिसोड मध्ये आपण बोलत असताना उच्चिष्ट गणपती याबद्दल बोलत असताना तू म्हणालास की हा एक खूप मोठा वेगळा विषय आहे आणि त्याविषयी आपण एक वेगळा एपिसोड करूयात, म्हणून मग आपण हा पूर्ण एपिसोड त्याला समर्पित करूयात. तर या गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांबद्दल थोडीशी माहिती सांगा. ओके, तर साधारणतः गणपत्य हा जो संप्रदाय आहे तो गणपतीला परब्रह्म मानून त्याची उपासना ही वेगवेगळ्या पद्धतीने ती केली जाते. मग ती म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही त्याचे पूजा करताय तसं वामाचार आणि समाचार पद्धत त्याच्यामध्ये आहे, तशीच ती तांत्रिक पद्धतीने गणपतीची उपासना ही चालते. तर हा जो गणपत्य संप्रदाय तू म्हणतोयस तो साधारण कुठल्या काळामध्ये तयार झाला किंवा आपल्याला लक्षात येतं की या काळात सुरू झाली ही उपासना? गणपत्य साधारणतः यादव काळात किंवा त्याच्या आधीपासून म्हणजे साधारणतः 11व्या-12व्या शतकापासून ते 17व्या-18व्या शतकापर्यंत आपल्याला त्याची व्याप्ती दिसते आणि विशेषतः भारताच्या पश्चिमेकडे त्याचा प्रभाव असलेला आपल्याला दिसतो. विशेषतः महाराष्ट्रात गणपत्यांची बऱ्यापैकी मोठी हे होती. म्हणजे पेशव्यांच्या काळामध्ये जे गणपतीला पेशव्यांच्या काळात नाही, कदाचित त्याच्याही आधीपासून पुण्याच्या साधारणतः आसपास आपल्याला जो जुने गणपत्यांच्या खुणा दिसतात त्या पेशवाईच्याही आधीपासून आपल्याला दिसतात. म्हणजे एक तर आपल्याला गोसावीपुरा जो आहे कसब्यातला, पुण्याच्या कसबा पेठेतला गोसावीपुरा जो आहे, तर तिथे एक बाळप्पा नावाचं देऊळ आहे. तर तिथे एक गणपत्यांचा वीरगळ सापडलेला आहे आपल्याला. म्हणजे आत्ताच्या मंगळवार पेठेतनं तू जर त्रिशुंड्या गणपतीकडे जायला गेलीस तर तो भाग सगळा जुना गोसावीपुरा म्हणून म्हणतात. तर तिथे अजूनही तो बाळकोबा किंवा बाळप्पा नावाचा एक तिथे मुंजा आहे, तिथे एक म्हसोबाचं स्थान आहे. तर तिथे एक वीरगळ तुला माहितीये का? पण तरी आपल्या प्रेक्षकांसाठी आपण सांगूयात तर कल्लू किंवा गळ्लू म्हणजे दगड. तर कोणीही वीर जर मरण पावला युद्धामध्ये किंवा अनेक कुठल्या कारणांनी, म्हणजे ज्याच्यामध्ये गायी वाचवताना, लढताना असं जर तो मरण पावला तर त्याची एक स्मृतिशिळा म्हणून तिथे एक उभी करायची पद्धत ही आपल्याकडे पूर्वीपासून आहे. ती कर्नाटकात पण आहे. कर्नाटकात तर खूप मोठे मोठे वीरगळ आपल्याला दिसतात. तर वीरांच्या नावाचा गल्लू किंवा वीरांच्या नावाचा गळ म्हणजे दगड असा तो तिथे असतो. तर शक्यतो त्याची रचना अशी असते की खाली तो जो वीर आहे तो काय करताना तो निवर्तला, हुतात्मा झाला हे दाखवतात. नंतर देवगण किंवा अप्सरा त्याला वरती घेऊन जातात स्वर्गात, आणि स्वर्गात म्हणण्यापेक्षा त्याच्या इष्टदेवतेकडे, आणि सगळ्यात वरती त्या वीराची जी इष्टदेवता असेल त्याचं चित्रण असतं. बहुतेक सगळ्या वीरगळांवरती आपल्याकडे शिव दाखवलेला असतो आणि त्या शिवाची पूजा करताना तो वीर आहे म्हणजे त्याला त्याच्या इहलोकाची म्हणजेच कैलासाची प्राप्ती झाली, तो कैलासवासी झाला अशी ती दाखवायची पद्धत आहे. तर इथे जो वीरगळ सापडलाय त्याच्यावरती मात्र गणपती आहे. आणि तो म्हणजे त्याच्यावरनं असं दिसतं की गणपती ही इष्टदेवता असलेले पेशवाईच्या आधीपासून पुण्यामध्ये, त्यामुळे गणपत्य उपासना ही तसं बघायला गेलं तर चिंचवडचे जे देव आहेत, जे चिंचवडचे जे मोरया गोसावी संस्थान आहे किंवा देव जे आहेत तिथले, त्यांचा काही पत्रव्यवहार छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर झालाय असेही काही आहे. त्यामुळे पेशवाईच्या बऱ्यापैकी आधीपासून या भागामध्ये इनफॅक्ट आपली जी अष्टविनायकाची स्थान आहेत ही ह्याच गणपत्यांनी स्थापन केलेली वेगवेगळी गणपतीची स्थान आहेत. म्हणजे तसं बघायला गेलं तर मी पुण्यावरनं ती सगळी स्थानं गेली होती, त्यामुळे मला असं वाटायचं की त्याला तसा काही सिक्वेन्स नाहीये, नसावा. पण चिंचवडचं गणपती मंदिर जिथे हे मोरया गोसावी आणि त्यांचे वंशज हे जे देव आहेत त्यांच्या ज्या समाधी आहेत गणपत्यांच्या, हे गणपत्यांमधले सिद्ध पुरुष सगळेच. तर चिंचवडचं गणपती संस्थान किंवा गणपतीचं मंदिर जिथे गणपत्यांचा मठ होता ते जर केंद्रस्थानी धरून आपण बघितलं तर हे 8ही गणपती 8 दिशांना आहेत. 8 दिशांना म्हणजे अष्टदिक्पालांसारखे ते 8 दिशांचे गणपती असलेले आणि हे या गणपत्यांनीच स्थापन केलेले आहेत. आणि हे बरेचसे जे गणपती आहेत ते सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठीच गणपत्य त्यांची उपासना करत असतात. म्हणजे इनफॅक्ट तसंच बघायला गेलं तर सिद्धटेकचा सिद्धिविनायक जो आहे किंवा कुठलाही सिद्धिविनायक फॉर दॅट मॅटर, सिद्धी प्राप्त करण्यासाठी जे अष्टौ सिद्धी आहेत, लघिमा गरिमा म्हणजे शरीर मोठं करणं, लहान करणं वगैरे या ज्या त्यांच्या कल्पना होत्या त्या प्राप्त करून घेण्यासाठी ज्या गणपतीची उपासना करायची तो सिद्धिविनायक. तसंच तांत्रिक पद्धतीत त्याची सोंड कुठल्या बाजूला वळाली, म्हणजे आपण बऱ्याच वेळा प्रश्न असा येतो की डाव्या सोंडेचा गणपती, उजव्या सोंडेचा गणपती, तो सोहळ्यात असतो, कडक असतो वगैरे वगैरे, बरोबर.
तर तो बेसिकली सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा आहे असं मानलं जातं. आणि त्याचा तो सोहळ्यात तर असतोच, पण त्याचे काही तांत्रिक उपासनेचे नियम आहेत, म्हणून तो घरी पूजत नाहीत, अशी एक साधारणतः कल्पना गणपत्यांनी केलेली आपल्याला दिसते. तर त्याच्यामध्ये उच्चिष्ट नावाचा जो गणपती, तर तसं बघायला गेलं तर ह्या गणपतीची पूजा 2 प्रकारे केली जाते. म्हणजे त्याचे साधारणतः रूप तुम्हाला बघितलं तर हा शक्ती गणपती प्रकारचा गणपती आहे. तर म्हणजे त्याच्या मांडीवरती, डाव्या मांडीवरती शक्ती बसलेली आपल्याला दिसते. तर ती गणेशाची शक्ती म्हणून असते, ती एकच येते. म्हणजे आपल्याला साधारणतः तू बघितलं असेल की रिद्धी आणि सिद्धी अशा 2 असलेल्या गणपतीच्या मूर्ती नंतरच्या काळात खूप प्रसिद्ध झाल्या होत्या, पण इथे मात्र एकच असते. आणि गणपती, तो जो उच्चिष्ट गणपती आहे, तो त्याच्या सोंडेनी तिच्या योनीला स्पर्श करतोय असं दिसतं. तर हे म्हणजे नवनिर्मितीचं प्रतीक ते असावं, फर्टिलिटीचं प्रतीक ते असावं. आणि तंत्रामध्ये अशा काही 5 मकार साधनं आपल्याला दिसतात की ज्याच्यामध्ये या गोष्टी म्हणजे मुद्रा, मैथुन ह्या अगदी महत्वाच्या तंत्रामध्ये महत्वाच्या स्टेप्स या मानल्या गेल्या तुम्हाला सिद्धी किंवा अजून काही गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी. तर उच्चिष्ट गणपती आहे तो तांत्रिक गणपतीतच तसा येतो. त्याला जनरली 4 हात असतात असं दिसतं आणि तो पूर्ण लाल रंगाचा असतो असंही आपल्याला दिसतं. हे तांत्रिक प्रकारच्या गणपतीच्या मूर्ती. ह्याच्या व्यतिरिक्त महागणपती नावाची एक मूर्ती आहे की ज्याला 10 हात असतात आणि जो पुन्हा लालच रंगात असतो. सो लाल रंग, शेंदूर आणि गणपतीचं त्याचं कनेक्शन, त्याचं असोसिएशन हे खूप पूर्वीपासून आहे असं आपल्याला दिसतं. पण काही स्पेसिफिक कारण आहे त्याला की लाल रंगाशीच का जोडलं गेलंय गणपतीला? काही जुने अभ्यासक असं म्हणतात किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की साधारणतः गणपती ह्या देवतेची जी सुरुवात आहे ती नॉन वैदिक, जे वैदिक उपासक नाही आहेत अशा लोकांमधनं त्याची सुरुवात झाली आणि तो सुरुवातीच्या काळात यक्ष किंवा रक्षक देवता म्हणून तो आला. त्यामुळे साधारणतः गणपतीचं सुरुवातीचं रूप बघितलं तर तो छोटासा आहे, बुटका आहे, त्याचं पोट चांगलं गरगरीत आहे, म्हणजे लंबोदर जे त्याचं वैशिष्ट्य आहे ते तसंच आहे की त्याचं पोट गरगरीत आहे. म्हणजे इनफॅक्ट आता सध्याचे 6 पॅक्स वाले गणपतीच्या मूर्ती बघितल्या तर ते फारसं शास्त्राला धरून नाही असं म्हणायची वेळ. तर तो लंबोदर आहे, तो बुटका आहे, त्याचा चेहरा हत्तीचा आहे. तर हे साधारणतः यक्ष मूर्ती, क्षेत्रपालक मूर्ती अशांचे ते आहेत. आणि अशाच मूर्तींना तू जर बघितलंस तर शेंदूर लावायची पद्धत आहे. म्हणजे ज्या ज्या रक्षक देवता आहेत, जसं म्हसोबा असेल, रवळोबा असेल किंवा ज्योतिबा असेल, त्याच्यानंतर अजून मारुतीला शेंदूर तसाच लावतात. म्हणजे मारुती ही तर रक्षक देवता आहेच, त्यामुळे मारुतीला शेंदूर लावतात. तशाच पद्धतीने शेंदूर लावायची ह्या देवतांची पद्धत असावी असं अभ्यासकांना वाटतं आणि त्यामुळे तो रंग लाल असावा. ह्याच्या व्यतिरिक्त एक पिंगल गणेश म्हणून पण मूर्ती गणपत्यांमध्ये येते की ज्याला 6 हात आहेत आणि त्याचा रंग जो आहे तो पिवळा आहे. तर ज्ञानेश्वरीमध्ये ओम नमोजी आद्या जे आहे त्याच्यात जे वर्णन आहे, जो ओंकार आकाराचा गणपती आहे त्याच्यानंतरचं जे त्याचं वर्णन आहे 6 हातांचा आणि पिवळ्या रंगाचा, तर हे या प्रकारचं असावं असं वाटतं. साधारण ज्ञानेश्वरीमध्ये आलेला हा रेफरन्स आणि त्याचा काळ त्याच्यानंतर दिसणार हे रूप आहे का? साधारणतः असं वाटतं की गणपत्य ह्या त्या काळामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये गणपतीची पूजा ही करत होते आणि त्याच्यानंतर ही रूप नंतर गणपत्यांपुरतीच उपासने म्हणून ती वापरली गेली किंवा काही रिच्युअलसाठी ती वापरली गेली. म्हणजे आता तसं म्हणलं तर ऊर्ध्व गणपती किंवा शक्ती गणपती हा एक वेगळा प्रकार आहे. गणपती सोबत येणारी शक्ती हा म्हणजे फिमेल देते किंवा फिमेल, काही वेळा तिला लक्ष्मी पण म्हणलं गेलंय. म्हणजे खरं तर लक्ष्मी विष्णू पत्नी म्हणून मानली गेली, विष्णूची शक्ती म्हणून मानली गेली, पण एक लक्ष्मी गणपती किंवा शक्ती गणपती म्हणून पण काही व्हेरिएशन्स त्याची आपल्याला दिसतात आपल्या इथे. तर ही गणपत्यांची. तसंच बघायला गेलं तर गणपत्य म्हणजे महाराष्ट्रातल्या गणपत्यांनी 2 पुराणं लिहिली गणपतीसाठी. एक गणेश पुराण आणि दुसरं मुद्गल पुराण. तर त्याच्यातला एक क्रीडाखंड म्हणून जो भाग आहे गणेश पुराणातला क्रीडाखंड, तर त्याच्यात त्यांनी अवतार कल्पना सुद्धा गणपतीची कल्पलेली आहे. म्हणजे अवतार कल्पना तसं बघायला गेलं तर ही विष्णूचे 10 अवतार किंवा त्यांचे 24 अवतार वगैरे हे जी कल्पना आहे, अवतार कल्पना ही वैष्णवांकडे आहे.
संभवामी युगे युगे हे आपल्याला इतकं सांगितलंय की प्रत्येक युगात विष्णूचा जन्म होईल, हो किंवा मी स्वतः जन्म घेईन असं स्वतः हो श्रीकृष्ण सांगतो. हो तसंच अवतार कल्पना म्हणून गणपतीचे 4 अवतार आहेत. हम्म. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की 4 युग आहेत, सत्य, त्रेता, द्वापर आणि कली. कलियुग. तर सत्यमध्ये तो हेरंब प्रकारात येतो, मग त्याच्यानंतर त्रेतामध्ये तो मयुरेश्वर म्हणून येतो, त्याच्यानंतर तो गजानन म्हणून येतो द्वापरमध्ये, आणि नंतर कलियुगात तो धूम्रकेतू म्हणून येतो. हम्म. आणि विशेष म्हणजे याच्यात त्यांचं वेगवेगळी वाहनं आहेत. म्हणजे हेरंब 5 डोक्याचा आहे आणि तो सिंहावरती बसतो. सिंहावर. मयुरेश्वर अर्थातच तो मोरावर. मोरावरती हो. बसतो. गजानन उंदरावर बसतो. हम्म. जे आता आपण आपल्याला जे माहिती माहिती हा? रूप आहे ते. म्हणजे जे उंदराशी म्हणजे उंदरावर तो बसतो, मूषक वाहन जो आहे ते तिथे गजानन म्हणून जो गणेश आहे हो. तो. पण धूम्रकेतू मात्र घोड्यावर बसतो, त्याच्या हातात ढाल तलवार आहे. म्हणजे जसं विष्णूचा 10वा अवतार कल्की कल्की. मानला जातो, त्याचं जे साधारणतः रूप असेल की हातात हो. तलवार, ढाल, धनुष्यबाण, शंखचक्र आणि तो घोड्यावर बसलाय, तसंच स्वरूप ह्याचं आपल्याला असलेलं दिसून येईल. मग या 4 अवतारांशी सुद्धा काही गोष्टी, लोककथा जोडल्या गेल्या आहेत का? जसं विष्णूच्या अवतारांशी काही कथा हो, जोडल्या गेल्या आहेत आहेत आहेत. म्हणजे तो त्याचे- वेगळ्या पॉडकास्टचा विषय आहे का? नाही नाही नाही. तर त्याची असं आहे की गाणपत्यांनी हे जे आपल्याला षड्रिपू मानले गेले ना, म्हणजे लोभ, मोह, मद, मत्सर वगैरे ही जी 6 रूप आहेत त्याला असुर मानलं त्यांनी. सो लोभासूर, मायासूर आणि असे वेगवेगळे असुर त्यांनी मानले, आणि त्या प्रत्येकाला मारण्यासाठी गणपतीने अवतार घेतला. अशी त्यांची कथा आहे. म्हणजे खरं तर गणपतीचं लग्न हे आपल्याला माहितीये सिद्धी आणि रिद्धी अशा दोन देवींबरोबर झालेलं आपल्याला दिसतं. पण ह्याच्यात काही व्हेरिएशन्स आहेत. तर बुद्धी आणि पुष्टी अशा पण त्याच्या काही पत्नी आहेत असं आपल्याला दिसून येतं. त्याला शुभ आणि लाभ जे आपण लिहितो ना, तर तशी मुलं आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मधल्या काळात तुला आठवत असेल, तू बघितलाय का मला माहित नाही, संतोषी माता नावाचा एक पिक्चर आला होता, जय संतोषी माता. तर ती संतोषी माता गणपतीची मुलगी मानली गेली उत्तर भारतामध्ये. त्यामुळे गणपतीचाही परिवार हा बऱ्यापैकी मोठा असलेला आपल्याला पुढे वाढलेला दिसतो. आणि शारदा गणपती हा एक खूप पॉप्युलर फॉर्म आहे गणपतीचा आहे. तर त्याबद्दल थोडंसं सांगा. खरं तर शारदा तुला माहिती असेल तर शारदा ही सरस्वती म्हणून जर घेतली तर सुरुवातीच्या काळामध्ये ती ब्रह्मदेवाच्या बरोबर येताना, ब्रह्मदेवाबरोबर असलेली आपल्याला दिसते. क्वचित प्रसंगी काश्मीरी शैविझम मध्ये ती शिवाच्याही बरोबर असलेली दिसते. ती जेव्हा नदी स्वरूपात, सरस्वती या स्वरूपात ती असते, नदी स्वरूपात जेव्हा ती असते, तेव्हा ती काश्मीरच्या शैव मतानुसार ती शिवाबरोबरही असलेली दिसते. कदाचित पुढच्या काळामध्ये जेव्हा गणपतीचं बुद्धीची देवता म्हणून पूजन सुरू झालं, तेव्हा वाणीची देवता म्हणून शारदा त्याच्या सोबत असावी. वाणी म्हणजे भाषा. तर ज्ञान हे कायम आपल्याकडे मौखिक पद्धतीने गेलंय. तुमची बुद्धीची जर काय म्हणतात परीक्षा घ्यायची असेल किंवा तुमच्या बुद्धीची चमक दाखवायची असेल तर ती वाणीद्वारेच तुम्ही दाखवू शकता. तर म्हणून ती जोड देवता तिथे आली असण्याची शक्यता आहे. जसं तुला माहितीये का नाही माहित नाही, अगदी सुरुवातीच्या काळात विष्णुपत्नी लक्ष्मी ही अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जोड देवता येते ती कुबेरासोबत. पुराणात नंतरच्या पुराण काळामध्ये जेव्हा लक्ष्मी ही वेगळी देवता म्हणून येते तेव्हा ती विष्णुपत्नी लक्ष्मी म्हणून पौराणिक साहित्यामध्ये दिसते. सुरुवातीच्या काळामध्ये ही कुबेरासोबत दिसते. तशीच ती आत्ताची गणपती सोबत विद्यादेवी असताना शारदा आलेली. पण हे खूप आत्ताच्या काळात, म्हणजे तसं बघायला फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे या मागची. कारण या मागचा रेफरन्स किंवा या मागचे कॉन्सेप्ट फार कधी कळत नाही. आपण शारदा गणपती आहे म्हणून आपण त्याला नमस्कार करतो, पण हा जो मागचा रेफरन्स आहे हा फारच इंटरेस्टिंग आहे. बुद्धीची देवता गणपती आणि विद्येची किंवा वाणीची देवता म्हणून शारदा, असंच ते बहुतेक एकत्र केलं गेलं. तसंच बघायला गेलं तर गणपती ही खूप अलीकडची देवता आहे. एकूण भारतीय पॅन्थियॉन मध्ये, म्हणजे देवसभा ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये खूप नंतरच्या काळात. हो, तू मगाशी म्हणालास की 11व्या ते 17व्या शतकामध्ये गाणपत्य झालेला विकास आणि त्यांनी हे कॉन्सेप्च्युअलाइज केलं साधारणतः. हो. आणि आता तू हे सगळं अवतारांबद्दल सांगत होतास, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की पुण्याजवळ भुलेश्वर नावाचं एक मंदिर आहे.
आणि तिकडे जेव्हा मी फिरत होते तेव्हा मला गणपतीची फिमेल फॉर्म मधली किंवा स्त्री रूपातली ही मूर्ती दिसली. तर हा अवतार काय आहे याबद्दल थोडंसं सांग ना. हा खरं तर अवतार असा नाहीये. ती कल्पना मातृका किंवा शक्ती रूपातला गणपती अशी ती कल्पना आहे. म्हणजे देवीच्या जेव्हा मातृका पद्धतीने रूप बघितली जातात, जशी ती सप्तमातृका अष्टमातृका आहे, तशीच एक वैनायकी नावाची एक स्त्री रूपातला गणपती किंवा मातृका शक्ती, विनायकाची मातृका शक्ती म्हणून ती वैनायकी असं म्हणून येतो. तिला वेगवेगळी नाव आहेत. म्हणजे तिला विनायकी नाव आहे, तिला गणेश्वरी नाव आहे, तिला गजानना नाव आहे, तिला लंबोदरी असं पण नाव आहे. त्यामुळे हीच म्हणजे गणपतीची जी नाव आहे तीच स्त्री रूपात बदलून आलेली नाव आपल्याला दिसतात. आणि साधारणतः भेडाघाटच्या जवळ एक योगिनी मंदिर आहे, तिथे वैनायकी आहे. तर तिथे वैनायकी 64 योगिनींमध्ये येते. ती शक्ती म्हणून तिथे येते. जशा वेगवेगळ्या योगिनी आहेत तशा ती भेडाघाटच्या तिथे जे मंदिर आहे योगिनी मंदिर, तिथे ती तशी येते. साधारणतः आर्य मंजुश्री कल्प जे साधारणतः 2रं शतक इसवी सन पूर्वीचं, त्याच्यात म्हण किंवा शिल्परत्न म्हण किंवा वराहमिहिराची जी बृहत संहिता आहे त्याच्यात म्हण, मत्स्य पुराणात म्हण, विष्णू धर्मोत्तर पुराणात म्हण, ह्याच्यात सगळीकडे वैनायकीचा उल्लेख येतो. त्यामुळे ही कल्पना, स्त्री रूपातल्या गणपतीची कल्पना ही खूप जुनी असावी असं वाटतं. कदाचित 2 संप्रदाय म्हणजे गाणपत्य आणि शाक्त यांच्या तो संगमाचा भाग पण असू शकतो की त्या काळातल्या प्रसिद्ध देवतांची शक्तिरूप जशी शाक्तांनी घेतली तशीच ती गणपतीची घेतली. तर साधारणतः सुचिंद्रमचं एक मंदिर आहे, तिथे आपल्याला एक म्हणजे नुसतंच भुलेश्वर नाही, तर सुचिंद्रमच्या मंदिरात आपल्याला एक वैनायकीचं दिसतं. जसं मी म्हणलं तसं भेडाघाटच्या तिथे योगिनी मंदिरात आपल्याला दिसतं. कोलार नावाचं एक आहे, तिथे राजेंद्र चोल जो चोल राजा होता त्यांनी जे मंदिर बांधलं त्याच्या चित्रपूरच्या तिथे ते दिसतं, वैनायकी आहे. त्याच्यानंतर सुहानिया म्हणून एक मध्य प्रदेश मधलं गाव आहे, तिथे वैनायकीचं शिल्प आहे. सो आपल्याला आणि भुलेश्वरचं अर्थातच आपल्या जवळचं पुण्याच्या जवळचं जे मंदिर आहे तिथे वैनायकी दिसते. सो वैनायकी तशी बघायला गेली तर खूप वेगवेगळ्या भागात चितारलेली किंवा उल्लेख असलेले तरी नक्की सापडते. आणि एक असं लोकांना म्हणजे अभ्यासकांचं असं मत आहे की स्कंद पुराणामध्ये लक्ष्मी, अलक्ष्मी जी आहे म्हणजे जी लक्ष्मीची मोठी बहीण ज्याला अक्का म्हणतात, अक्काबाई ज्याला म्हणतात, अक्काबाईचा फेरा आला ज्याला म्हणतात, तर ती गजमुखी आहे असं स्कंद पुराणात वर्णन आहे. त्यामुळे गणपतीचं विघ्न करता सुरुवातीच्या काळात असणं, अलक्ष्मीचं त्याच्या बरोबर असणं आणि तिचं गजमुखी आणि ह्याचंही गजमुखी असणं, ह्या जोड देवतांची कुठेतरी तिथे पूर्वी संकल्पना असावी. आणि पण ती आता तो पूर्णपणे विघ्न हरता, सुख करता आणि दुःख हरता असं झालेलं आहे असं आपल्याला दिसतं. हे इतकं इंटरेस्टिंग आहे ना, कारण आपण सुरुवातीला म्हणालो तसं मंडळांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या रूपातले गणपती दिसतात. कधीतरी देवीच्या रूपातला गणपती दिसतो, कधीतरी बुलेटवर बसलेला गणपती दिसतो. आणि या सगळ्या संकल्पना तयार होत असताना आपण आता म्हणतो की काय काळ आलाय, लोक कसेही काही बनवतात, पण हे इतकं इंटरेस्टिंग की सुरुवातीच्या काळापासून हे अगदी खरं तर असंच आहे. हो, म्हणजे ज्याला हा शेवटी मानवी कल्पनेचाच मला तो विकास आणि विस्तार वाटतो. त्याच ते काय म्हणतात त्याला रिफ्लेक्शन असावं असं वाटतं. कारण हे खूप पूर्वीपासून आपण तशी वेगवेगळ्या रूपांमध्ये देवतांची कल्पना करत आलो. तसंच गणपतीच्याही अनेक अवतारांची कल्पना म्हणजे रूपांची ही आपल्याला तसे दिसतातच. आणि आता तू या स्त्री रूपातल्या गणपतींबद्दल बोलत असताना ना खूप मंदिरांबद्दल सांगितलं. मला असं वाटतं आपल्याकडे अष्टविनायक याला खूप महत्व आहे तीर्थक्षेत्र म्हणून, पण याच्या पलीकडे जाऊन अजून काही मंदिरं आहेत का, अजून काही तीर्थक्षेत्र आहेत का? आहेत, म्हणजे दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे सुद्धा अशी काही जुनी मंदिरं आहेत जिथे गणपतीच्या उपासना ह्या खूप पूर्वीपासून होतात. म्हणजे अष्टविनायक तर आपल्याला माहिती आहेत, ते आपल्या आसपास आहेत, पण दक्षिणेकडे पण अशी काही मंदिरं आहेत की जिथे तीर्थक्षेत्र म्हणून जातात आणि बऱ्यापैकी जुनी मंदिरं ती तिथे आहेत. तर वाटलं म्हणजे तोही खरंच मोठा, मला वाटतं आपण तो पुढच्या एपिसोडसाठी विषय ठेवूया आणि आजचा एपिसोड इथेच थांबूया.